हॅलो गाईज, हाय, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. कसे आहात तुम्ही? मी आय थिंक काल रात्रीपासून व्हिडिओ नाही बनवत. मला एवढी झोप येते. काल रात्री मी काहीतरी 1 वाजता झोपली आणि मॉर्निंगला 7 वाजता उठलेली आहे. 6:30 काहीतरी समथिंग 6ला उठलेली, परत 7ला झोपली. आणि तुमचा दिवस कसा गेला? विसरले. आय होप चांगला गेला असेल. माझं तर एन्झायटीसोबत दररोजच जातो. माझे मेडिसिन्स संपलेत. मला सायकॅट्रिस्टकडे जायचं. दररोज मी विचार करते आज जाईल. आणि मी झोपा काढते. असं चाललं आहे. तर आज मी विचार केला, नेहमी मॅक्सीवरती बनवते, तर आज विचार केला मी थोडं रील्स बनवते आणि मग मी व्हिडिओ बनवते. प्रॉब्लेम हे झाला की मी रील्स जेव्हा बनवते चांगल्या कपड्यामध्ये, मी विचार करते रील्स बनवायला, मला नाही भेटत रील्स चांगले. आणि ना माहीत नाही, मूड पण असं वाटतं ना, ॲक्टिंग निघत नाही. आणि जेव्हा मॅक्सी घातलेली असते ना, तेव्हा चांगले रील्स भेटतात. परत कोण चेंज करत असतं यार, वैताग येतो एकतर. माहिती आहे, ते बाकीचे जे माणसं करतात रील्स, खरंच हॅट्स ऑफ त्यांना. रील्स जे बनवतात, ज्यांनी पूर्ण काय बोलतात त्यांना, म्हणजे यूट्यूबच करायचं आहे किंवा इंस्टाग्रामच करायचं आहे, जे पूर्ण त्यांनी त्याग करून ठेवलेला आहे, खरंच त्यांना हॅट्स ऑफ. कसे करत असतील बाबा. तिथे तर मला चेंज करायला पण कंटाळा येतो. मी जेव्हा मॅक्सी घालते, मला चांगले व्हिडिओ दिसतात, मग मी बनवून टाकते मॅक्सी तर मॅक्सीमध्ये. मग मी विचार नाही करत लाईक येईल नाही येईल, नाही विचार करत. मी विचार करते चला कसं तरी पुढे म्हणजे माणसांना आवडतं आहे ना, ठीक आहे ना. मॅक्सी आता इंडियामध्ये मॅक्सीच घालतात. मग दुसरं काहीतरी घालत असते, पण मला आवडतं. मॅक्सी इज माय कम्फर्ट झोन. तर माझे ड्रेसेस पण असे हे असतात बघा, म्हणजे काय त्याला बोलतात, फ्रॉक सेट काय बोलतात ना, मॅक्सी ड्रेसेस की गाऊन ड्रेसेस, 1 पीस असे ड्रेसेस असतात. तर असं आहे. बाकी कसा गेला तुमचा दिवस? माझा ठीक होता. मी मॉर्निंगला उठली, पोहे बनवले, दुपारी जेवण काहीच नाही बनवलं. मी विचार केला कालपासून मी विचार करते ढोकळा बनवेल. आणि ढोकळा कायच बनवत नाही यार. दररोज विचार करते ढोकळा बनवेल. ढोकळा नाहीच बनवत आहे. मग आज माझ्या हस्बंडला बिना डब्याचं पाठवलं बिचाराला. झोपा काढत होते मी. मला एवढी झोप येते ना, मला काही समजतच नाही. माझं झोपेचा पॅटर्न चेंज झाला आहे. रात्रीची जागते, सकाळची झोपा काढते, आणि झोप पण ना एवढी अनकंट्रोलेबल झोप येते. 5 वाजेपर्यंत मी झोपलेली. मग उठली, तोंड वगैरे चूळ वगैरे भरली, आणि मग मी टोस्ट खाल्ला दुधासोबत. आणि मग मी टोस्ट खाऊन मग मी क्लासला गेले. आत्ता आली, म्हणजे मला आय थिंक 7 o'clockला आले. आणि रील बघते, कोणती बनवू. एक पण चांगली रील भेटतच नाही मला. आता मी एवढं चांगली नटली आहे, तेव्हा मला रील नाही भेटत. आणि आता मी मॅक्सी घालेन ना की मग मला रील भेटायला चालू होतं. मग मला असं वाटतं की बनवू की नको बनवू, असं वाटतं काय. काल केस धुतली मी, तर छान वाटतात ना केस, पांढरे झाले बघा. मला कोणी सांगेल का, म्हणजे पांढऱ्या केसांसाठी मी काय करू, आणि कोणती मेहंदी लावली मी? मी हिना मेहंदी लावते आहे. हिना म्हणजे नुपूरची हिना मेहंदी, त्याच्यामुळे हा कलर आलेला आहे. तर त्याच्यावरती मी तो काय त्याला बोलतात, ब्लॅक कलर येण्यासाठी काय लावतो आपण, काय बोलतात त्याला, ना आठवते, सॉरी. काय तर मी सांगितलेलं ब्लॅक कलर येण्यासाठी लावतात, तर ते मी लावते. पण मला ब्लॅक कलर नाही आला अजूनपर्यंत. सो मग कोणाचा तरी फोन आला का? नाही. सो मग असंच चाललं आहे माझा दिवस. आज बघा मी ब्लू आयलायनर पण लावलेला आहे. ॲक्च्युली ते काजल आहे, मी त्याला आयलायनर बोलते. ते तुम्हाला दाखवलं असेल ना, ते ब्लू लायनर मी आता त्याला शार्पन केलेला आहे, त्याच्यामुळे चांगला शेड येतो आहे, चांगलं दिसतं. पण असं ब्लूवरती ब्लू मॅचिंग, ब्लू इयरिंग्स. हे मी मिशोवरून ऑर्डर केलेले हे इयरिंग्स. ब्लू आहे, ब्लॅक आहे, आय थिंक खूप सारे मी तुम्हाला दाखवलं असेल ना हे इयरिंग्स. ब्लू आहे, ब्लॅक आहे, पिंक आहे, असेमध्येच. व्हाईट कलरला हिरा आहे, आणि हे जे मधलं आहे ना डायमंड मोठा, तो कलर चेंजिंग आहे. तर असा माझा
दिवस होता. आता बघू. आता मी मम्मीकडून आज भाजी मागवली. मम्मीला म्हणलं मला भाजी तर मी चपाती बनवते वाटलं तर. असं जसं लग्न झाल्यावर मम्मीकडून सगळं आणायचं. बिचारी मम्मी सगळं करते, माझ्यासाठी करते, देते मला. जे पाहिजे ते भेटतं मला माझ्या आईबापांकडून. असं तर आपले आईबाप आपल्यासाठी खूप काय करतात. मलाही काहीतरी करायचं आहे, त्यांच्यासाठी काहीतरी मोठं करायचं आहे. बघू आता. मी यूट्यूब तर बनवते आहे, बघू तेव्हा काय होऊ शकतं का. ड्रीम्स तर पूर्ण करायचे आहेत. मी पण वर्क करेल, कंटाळा नाही करणार अशी मी बोलते आहे. पण बघू, जर माझं खरंच यूट्यूब जर चांगला चालला, चांगले सबस्क्रायबर वाढले, चांगलं काय चाललं तर मग खूपच चांगलं आहे. नाही चाललं तरी मी मेहनत करत राहील. आता मी इंस्टाग्रामवर पहिली पोस्ट करायची, पण नंतर इंस्टाग्रामवरती नाही पोस्ट करत. मी आता यूट्यूबवरती मोस्टली अशी पोस्ट करते आणि सांगत असते की आता मी मला एक हिंट देते. माझ्या क्लासेसमध्ये ॲक्च्युली जी लहान मुलं आहेत ती मोठी झालेली आहेत. त्यांना स्टडीज करायच्या ऐवजी ते लोक फालतूगिरी करतात. फालतूगिरी इन द सेन्स की त्या लोकांना स्टडीज नाही करायचं, त्या लोकांना बाहेरचं वेड लागलं आहे. म्हणजे कसं सांगू तुम्हाला की त्या लोकांना जसं जसे मोठे होतात, वयात येतात मुलं, तसं त्यांना असं वाटतं की हां आता म्हणजे आपल्या आईबाप काहीच नाहीत, आम्हीच मोठे, आम्हीच म्हणजे ते लोक आपल्या आईबापाचे ऐकत नाही आहेत, म्हणजे आम्हीच आईबाप आहे, असं चाललं आहे माझ्या क्लासमध्ये. त्यांना मी समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे. बघू आता ते केवढे समजतात की नाही. आपल्याला म्हणजे मी जेव्हा 8th 9thमध्ये होती तर मला नाही आठवत की मी असं काय केलेलं. मी असं नाही काय केलेलं, कारण की मी मारच खायची, झोपा काढायची, मार आत्तापर्यंत मी झोपते, फक्त मार नाही खाते, वेगळं विचित्र म्हणजे वेगळं आहे. कारण की आता मी मोठी झाली आहे ना. तेव्हा मी ट्युशनमध्ये वाचायची, अभ्यास करायचा, तर माझा अभ्यास झाला बस झाला, खूप केला मी अभ्यास. आता मी टीचर आहे आणि टीचिंग म्हणजे दुसऱ्यांना शिकवते मी. तर आता मला माहीत नाही माझ्यासारखं कोण झोपत असेल की नाही, की माझ्यापेक्षा जास्त झोपतात ते मला नाही माहिती. ते बघू आता. रात्री टाईम भेटला तर व्हिडिओ बनवेन, नाही भेटला तर मग बघूया आता. ठीक आहे गाईज. लाईक, सबस्क्राईब अँड कॉमेंट टू माय चॅनल. प्लीज सपोर्ट, प्लीज सपोर्ट, प्लीज सपोर्ट. लव लव. बाय.